आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। या पृथ्वीवर भगवान श्रीरामांनी जो अवतार धारण केला त्याची दोन मुख्य प्रयोजने होती। पहिलं हे की ते मानवी सभ्यतेचे असे उच्च कोटीचे आदर्श स्थापित करू इच्छित होते जे युगानयुगे मानव जातीला प्रेम, बलिदान आणि संस्कारांची वाट दाखवतील, जे हे शिकवतील की कुठल्याही परिस्थितीत आपलं धर्माचरण सोडायचं नाही आणि दुःखांनी विचलित न होता आपल्या कर्तव्यांचं पालन करत राहायचं। हाच मनुष्यांचा खरा धर्म होय। इथपर्यंतच्या कथेमध्ये त्यांचं हेच प्रयोजन सिद्ध होतं, ज्या कारणाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम संबोधलं जातं। आता मी रामावताराच्या दुसऱ्या मुख्य प्रयोजनाची अर्थात रावणाच्या विनाशाची कथा संक्षिप्त रूपाने सांगतो। जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखाने त्यांना पाहिलं आणि पाहता क्षणीच ती त्यांच्या रूपावर भाळली। राक्षसी मायेने तिने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं। मग श्रीरामांच्या समक्ष येऊन तिने त्यांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला। श्रीरामांनी जेव्हा असं सांगून प्रस्ताव अस्वीकार केला की सीतेशी त्यांचा विवाह आधीच झाला आहे, तेव्हा त्या राक्षसिणीला क्रोध अनावर झाला। तुम्ही दोघे बंधू माझा प्रेम प्रस्ताव अमान्य करत आहात केवळ एक क्षुद्र स्त्रीमुळे। हिला तर मी जिवंतच सोडणार नाही। तुमच्या समोर हिला आत्ताच खाऊन टाकते। लक्ष्मण, मी तुझ्या या कोवळ्या काकडीला करा करा खाऊन टाकते, मग तर तू माझ्याशी विवाह करशील ना? कापलं, कापून टाकलं माझं राग।
जर दंडकारण्यात तुम्हा दोघांची चिता नाही रचली तर माझंही नाव शूर्पणखा नाही. मी रावणाची बहीण नाही. खरदूषण माझे भाऊ नाहीत. तेव्हा शूर्पणखा तिच्या भावाकडे लंकेचा राजा रावणाच्या दरबारात जाऊन रडू लागली. तुझ्या नाकावर हा घाव कसला आहे? हा घाव नाही, तलवारीने प्रहार केला गेला आहे. इतकं धाडस कोण आहे तो मानव ज्याने स्वतःच्या मृत्यूला आवाहन केलं आहे? आमची कुरापत काढून इंद्र, कुबेर, यम आणि स्वतः विष्णू सुद्धा निश्चिंत राहू शकत नाहीत. जो रावण काळाचा देखील काळ आहे, अग्नीला देखील भस्म करू शकतो, मृत्यूला सुद्धा मारून टाकण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, त्याला रस्त्यात आडवं जाण्याचं साहस कोणी केलंय आणि का केलंय? स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने सीताहरणाची योजना बनवली. त्याने एक मायावी राक्षस मारीचाला सोन्याचं हरिण बनवून पंचवटीत पाठवलं. असं अद्भुत हरिण पाहून श्रीराम सीतेच्या सांगण्यावरून त्या हरिणाला मारण्यासाठी त्याच्या पाठी गेले. इतक्यात रावण सीतेकडे भिक्षा मागण्यासाठी आला आणि कपटाने तिला घेऊन त्याने पळ काढला. लक्ष्मण दादा, लक्ष्मण, लक्ष्मण. आर्या, लक्ष्मण, आर्या. वाचवा, वाचवा, लक्ष्मण, 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 आर्या. थांबा रावणा, थांबा. सीते, सीते, वहिनी. सीते, सीते, सीते. मारीचाला ठार मारून श्रीराम कुटीत परत आले आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथे तर सीतेचं मागमुसी नाहीये. अशुभाच्या जाणीवेने श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ बाहेर पडले. सीतेला हाका मारत मारत ते तिचा शोध घेत राहिले. परंतु सीता कुठेच सापडत नव्हत्या. दिवस कलू लागला. त्यांच्या आठवणीने व्याकुळ आणि दुःखी होऊन श्रीराम सीतेला शोधत राहिले. पण व्यर्थ. त्यांना सीता कुठेच सापडली नाही. एवढं शोधून सुद्धा सीतेचा शोध व्यर्थच राहिला.
सीते सीते वहिनी 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 राम 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 तात 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 तुमची ही अवस्था कोणी केली? कोणत्या दुष्टाने तुमच्यावर असा आघात केलाय? तू तू आलास रामा. मी तुझ्याच प्रतीक्षेत प्राण रोखून ठेवले होते. मला तुला सीतेचा ठाव ठिकाणा सांगायचा होता. सीता? सीतेचा ठाव ठिकाणा कुठे आहे? सीता तो तिला घेऊन गेला आहे. कोण घेऊन गेला आहे तिला? तिला पापी रावण त्याच्या विमानात बसवून आकाश मार्गाने घेऊन गेला आहे. राम, आकाश मार्गाने? हो. रावण? हो, राक्षसांचा राजा रावण. तात तो तिला कुठच्या दिशेने घेऊन गेला? दक्षिण दिशेकडे. दक्षिण दिशेकडे? त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण दक्षिण दिशेकडे जात असताना ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले, जिथे त्यांची भेट परमभक्त हनुमानांशी झाली. हनुमानांनी त्यांना त्यांच्या खांद्यावर बसवून पर्वताच्या शिखरावर घेऊन गेले. ज्या श्रीरामांचं नाव घेतल्याशिवाय हनुमानांचा दिवस जात नसे, त्याच श्रीरामांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन जाण्याचं भाग्य श्री हनुमानांना लाभलं होतं. श्री हनुमानांनी विराट रूप धारण करून एका खांद्यावर श्रीराम आणि दुसऱ्या खांद्यावर लक्ष्मणांना बसवून ऋषणमुख पर्वताच्या शिखराच्या दिशेने उड्डाण केले. तिथे अग्नीला साक्षी ठेवून श्रीरामांनी वानरराज सुग्रीवांशी मैत्रीची शपथ घेतली. त्यानंतर हनुमानांना सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेकडे पाठवण्यात आलं. वायुमार्गाने समुद्र पार करताना हनुमानांना सुरसा नामक राक्षसिणीचा सामना करावा लागला. माझा रस्ता अडवणारी तू कोण आहेस? मी सुरसा आहे. काय हवंय तुला? भोजन. आज देवतांनी तुला माझं भोजन बनवून पाठवलं आहे. मी तुला खाऊन तृप्ततेची ढेकर देऊ इच्छिते. परंतु माते, या क्षणी माझं प्रथम कर्तव्य आहे माझे स्वामी प्रभू श्रीरामाचं कार्य पार पाडणं. त्यामुळे आधी लंकेस जाऊन सीता मातेचा शोध घेईन. त्यांना शोधून श्रीराम प्रभूंचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. मग सीता मातांची ख्याली खुशाली श्रीराम प्रभूंपर्यंत पोहोचवेन. हे सर्व कार्य संपन्न झाल्यानंतरच मी स्वतः तुझा आहार बनण्यासाठी इथे परत येईन. मी तुझ्या या भूल थापांना बळी पडणार नाहीये.
मला ब्रह्माचं वरदान आहे की ज्या मार्गात मी उभी राहीन तिथे कुणीही मला ओलांडून जाऊ शकत नाही. त्यामुळे तुला माझ्या तोंडात जावंच लागेल. तिथून जर तू बाहेर पडू शकलास तर विचार करेन मी. ठीक आहे माते, तोंड उघड, मी आज जातो. बघ माथे, मी ब्रह्माचं वरदान खोटं नाही होऊ दिलं. तुझ्या तोंडात जाऊन मी परत बाहेर आलो. तुझं शत शत कल्याण होवो बाळा. मी वास्तवात नागमाता आहे. मला देवतांनी तुझ्या पराक्रमाची आणि विवेकाची परीक्षा घेण्यासाठीच पाठवलं होतं. आणि आता तू या परीक्षेत उत्तीर्ण झालास. जा वत्सा, तुझी सर्व कार्ये संपन्न होतील. लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानांनी सीतामातांना खूण पटवण्यासाठी श्रीरामांची अंगठी दिली. ही मुद्रा जी प्रभूंनी खूण पटवण्यासाठी पाठवली आहे ती तरी बघा. ही मायावी वस्तूने बनवलेली नाहीये. ही तीच आहे जी गंगेच्या किनारी नावाडाला देण्यासाठी तुम्ही प्रभू श्रीरामांना स्वतःच्या हाताने दिली होती. नेमकं त्याच वेळी रावणाचा पुत्र मेघनादाने तिथे येऊन हनुमानांवर आक्रमण केलं. त्या लढाईत मेघनादाने हनुमानांना ब्रह्मपाशात बांधून टाकलं. खरं तर हनुमानांना वरदान होतं की त्यांच्यावर कोणत्याही अस्त्राचा परिणाम होणार नाही. परंतु ब्रह्मदेवांचं अस्त्र समोर पाहून हनुमानांनी त्याला नमन केलं आणि आपण होऊन त्याच्या समोर शरणागती पत्कारली. या मरकटाला महाराजांच्या दरबारात घेऊन जा. मी वायुदेवतेचा औरस पुत्र हनुमान. मला न भगवान विष्णूंनी पाठवलंय
आणि ना इंद्र आदी देवतांनी. मी तिन्ही लोकांचे स्वामी, अति तेजस्वी रघुकुल शिरोमणी भगवान श्रीरामांचा दूत आहे. ज्यांची भार्या सीता मातेला तू कपटाने पळवून आणलेस, मी त्याच सीता मातेला शोधायला आणि तुझी भेट घ्यायला 100 योजनांचा समुद्र लांघून आलोय. मी तर हे बघण्याच्या लालसेने इथे आलो होतो की महर्षी पुरस्ती, ज्यांची कीर्ती चंद्रांसारखी अगदी निर्मळ आहे, त्यांच्या वंशात त्यांची कीर्ती कलंकित करणारा असा कोण मूर्ख आहे जो श्रीरामांशी वैर घेण्याचं धाडस करतो? ज्याला रघुनाथाच्या सामर्थ्याचं ना भान आहे ना भय आहे. तू एका तुच्छ मानवाच्या सामर्थ्याची रावणाला भीती घालतो आहेस. रावण, ज्याला ब्रह्मा आणि स्वतः भगवान शंकरांकडून सामर्थ्य प्राप्त झालं आहे. जर मी भगवान शिव असतो तर यावेळी तुला हाच उपदेश केला असता की वत्सा, माझ्या शक्तीचा आणि माझ्या अनुकंपेचा दुरुपयोग नको करूस. तू धर्माने वागून तपश्चर्येने माझ्याकडून ज्या शक्ती मिळवलेल्या आहेस त्याचा उपयोग विनम्रपणे धर्मकार्यातच कर. जर त्यांच्यामुळे तुझ्यातच पाप, अहंकार आणि अधर्म वाढीस लागला असेल तर त्याचा एकच परिणाम होईल, विनाश, समूळ विनाश. त्यामुळे विनाशाचा मार्ग सोडून श्रीरामांना शरण जा. उथळ वानर, ही भगवान शिवांची वाक्य आहेत की तुझ्या भ्रमित बुद्धीचा आक्रोश. वानरांना त्यांच्या शेपटीबद्दल खूप ममत्व असतं. तीच त्यांचा दागिना असते. त्यामुळे त्याच्या शेपटीला आग लावली जावी. जय श्रीराम. आम्हाला असं मरणाच्या दारात नका सोडू, वाचवा. जय श्रीराम. लंकेत आग लावल्यानंतर श्री हनुमान भगवान श्रीरामांकडे परत आले. त्यांच्याकडून सीतेचा पत्ता कळल्यानंतर श्रीरामांनी सुग्रीवाच्या वानर सेनेला बरोबर घेऊन लंकेच्या दिशेने कूच केलं. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर
पापी लोकांचा नाश करण्यासाठी आणि अधर्मींचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीवांच्या सेनेसह लंकेकडे निघाले. अनेक वीर योद्धे, स्वतः श्री हनुमान, जांबुवंत, अंगद, नलनील हे सुद्धा त्या सेनेचा एक भाग होते. मग रामेश्वरम येथे पोहोचल्यावर श्रीरामांनी भगवान शंकरांची पूजा केली. श्रीराम तरी कोण हो, भगवान विष्णूंचा अवतार आणि विष्णूंचा आराध्य दैवत म्हणजे भगवान शिवशंकर. खर तर रावण देखील शंकरांचा परमभक्त, पण आता त्याचा विनाश करणं अटळ झालं होतं. त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडींची विधिवत पूजा करून श्रीरामांनी एक प्रकारे त्यांना ही ग्वाही दिली की रावणाचा विनाश हा श्रीरामाच्या हातूनच केला जाईल. त्यानंतर श्रीरामांनी नल नील यांच्या सहाय्याने लंकेपर्यंत समुद्रावर एक सेतू बांधला. हा राम नामाचा चमत्कार होता की वानर जेव्हा निरनिराळ्या शिळांवर श्रीराम लिहून समुद्रात टाकत असत तेव्हा त्या बुडत नसत. इतक्या प्रचंड आणि महाकाय वानर सेनेसाठी पार रामेश्वरापासून ते लंकेपर्यंत सेतू उभारणं काही कठीण काम नव्हतं. पण जिथे श्रद्धा असते तिथे कुठलंही कार्य विनासायास पार पडतच. आणि ज्यांच्यासाठी हा सेतू उभारायचा होता ते स्वतः श्रीराम साक्षात समोर असताना सेतू उभारणीची चिंता कुणी का करावी. प्रत्येक योद्धा शिळावर राम नाम लिहून समुद्रात टाकायचा आणि ती शिळा पाण्यावर तरंगू लागायची. अखेरीस श्रीरामांच्या वानर सेनेने समुद्र लांघून लंकेला वेढा दिला. तेव्हा एक भयंकर युद्ध झालं ज्यात रावणाचे सर्व योद्धे एक एक करून मारले गेले. आक्रमण! मग रावणाचा परम तेजस्वी भाऊ कुंभकर्ण युद्धभूमीवर मारला गेला. दीर्घायुषी भव.
कुंभकर्णा, माझ्या भावा, आज राक्षस जातीची लाज तुझ्या हातामध्ये आहे. तुला रावणाच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे रामाविरुद्ध. दादा, मला आज्ञा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा की माझ्यामुळे तुमचा गौरव अजून वाढावा. जा. चला, तू सुद्धा आलास तर खूप छान केलंस. मी तर केवळ तुझीच प्रतीक्षा करत होतो. आता असं समज की तू स्वतः चालत मृत्यूच्या देवते समोर उभा राहिला आहेस. मी मृत्यूच्या देवतांना साक्षात पाहतो आहे, जे या प्रतीक्षेत आहेत की कधी एकदा माझ्या बाणाने तुझं मस्तक कापलं जातंय आणि ते तुझे प्राण घेऊन यमलोकी पोचतायत. याचा निर्णय तर लगेच होऊन जाईल की कोण यमलोकी जाणार आहे. तीर, गदा, परशु आणि इतर अनेक विधी शस्त्रांनी श्रीरामाने कुंभकर्णावर वार केले. परंतु त्याच महाकाय देहापुढे ती सर्व अस्त्र शस्त्र निरुपयोगी ठरू लागली. कुंभकर्ण आणि त्याच्या तलवारीने मोठमोठ्या शिळा फेकून, प्रसंगी मोठमोठाले वृक्ष मुळासकट उपटून श्रीरामांवर आणि इतर वानर सेनेवर तुटून पडला. प्रभूंनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला, तरीही तो जागचा हल्ला देखील नाही. आणि शेवटी श्रीरामांनी त्यांच्या भात्यातलं अतिसंहारक अस्त्र बाहेर काढलं आणि एक एक करून कुंभकर्णाचा देह हा त्यांनी छिन्न विछिन्न करत गेले. आणि नंतर कुंभकर्ण वेदनेने ओरडत राहिला. रावणाचा परमवीर पुत्र मेघनाद सुद्धा युद्धात मारला गेला. लक्ष्मण, आजचं युद्ध तुझं माझं अंतिम युद्ध असेल. आज एकतर तू राहणार नाहीस किंवा मी नाही राहणार, परंतु इतिहास इंद्रजिताला सदैव लक्षात ठेवेल की युद्धात जेव्हा भगवान सुद्धा समोर आले तरी इंद्रजिताने कधी पाठ नाही दाखवली. तसंच आक्रमण केलं जसं शत्रूवर केलं पाहिजे.
जर मी श्रीरामांचा अनन्य सेवक असेल तर मला श्रीरामांची शपथ आहे की आता मेघनादाचा शिरच्छेद करूनच परत येईन. लक्ष्मण, जर तुला श्रीरामांची शपथ असेल तर इंद्रजिताला त्याच्या देशाची शपथ आहे. इंद्रजित जिवंत असेपर्यंत या देशावर शत्रूची विजय पताका कधीही फडकू शकत नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. जेव्हा रावणाचे सर्व पुत्र आणि भाऊ मारले गेले तेव्हा श्रीराम आणि रावणाच्या मध्ये अंतिम युद्ध सुरू झालं. अखेरीस एका भीषण युद्धानंतर महापराक्रमी रावण भगवान श्रीरामांच्या हातून मारला गेला. अरे तपस्वी, आतापर्यंत ज्या योद्ध्यांना तू मारला आहेस मी त्यांच्यासारखा नाहीये. माझं नाव आहे रावण. तिन्ही लोक ज्याच्या यशाची महती गातात, लोकपाल सुद्धा ज्याचे कैदी आहेत. तू खरदूषण आणि विराधाला मारलस, कुंभकर्ण आणि मेघनादाला मारलस. मला त्या सर्वांचा प्रतिशोध घ्यायचा आहे. जर तू आत्ताच्या आत्ता रणभूमी सोडून पळाला नाहीस तर आज मी त्या सर्वांचं उट्ट काढीन. हे विसरू नकोस की आज रावणाशी लढायचं आहे. रावणाशी. नीच निशाचर, असहाय्य स्त्रियांवर शौर्य गाजवणाऱ्या भेकडा, स्वतःला वीर म्हणवतोस असे काय गुण आहेत? धर्माची मर्यादा भंग करणारा पापी, तुझ्या या सर्व पापांची शिक्षा आज तुला अवश्य मिळेल. शिक्षा द्यायचं काम राजाचं आहे, कुणा भिकाऱ्याचं नाही. सर्वप्रथम शिक्षा. ही घे तुझी शिक्षा. एक धर्मरथावर बसलेला तर दुसरा पाप रथावर बसलेला, दोन्ही वीर योद्धे. पण श्रीराम म्हणजे धर्माचा मूर्तिमंत प्रतीक आणि रावण अधर्माचा पुरस्कर्ता. दोघांच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं. रावणाने त्याचा रथ आकाशात उंचीवर नेला. पाठोपाठ श्रीरामांचा रथही आकाशामध्ये गेला. अखेरीस श्रीरामांच्या बाणांनी रावणाचं शीर हे उडवलं गेलं. पण रावणाला 10 मस्तकांचं वरदान लाभलेलं होतं. एक मस्तक कापलं गेलं की त्याच्या जागी दुसरं यायचं. पण सरते शेवटी श्रीरामांनी सर्वच्या सर्व मस्तक उडवून रावणाचा संहार केला. आणि अशा प्रकारे रावणाचा संहार करून प्रभू श्रीरामांनी रावणाच्या अहंकारावर विजय मिळवला.
हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. विजय असो, तुमचा विजय असो, तुमचा विजय असो. श्रीराम तुमचा विजय असो, विजय असो. राम तुमचा विजय असो, विजय असो, विजय असो. या दरम्यान वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे श्रीराम रावणाच्या पुष्पक विमानात बसून आकाश मार्गाने अयोध्येत आले. ते अयोध्येत आल्यानंतर केवळ अयोध्यावासीच नाहीत तर तिन्ही लोक आनंदून गेले. राजा रामचंद्रांचा विजय असो, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा विजय असो, राजा रामचंद्रांचा विजय असो, राजा रामचंद्रांचा विजय असो, राजा रामचंद्रांचा विजय असो. श्रीरामचंद्रांचा अयोध्येच्या सिंहासनावर विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. अयोध्येच्या जनमानसात आनंदाची एक लहर उसळली. त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी समस्त देवता देखील धर्तीवर येऊन त्यांची स्तुती करू लागले. स्वर्गस्थ देवता, गंधर्व, यक्ष इतकंच काय तर साक्षात परमपिता ब्रह्मदेव देखील हा राज्याभिषेकाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याकरता अयोध्येत अवतरले. त्रिलोकात त्यावेळी केवळ एकाच नावाचा जयघोष सुरू होता आणि तो जयघोष होता फक्त प्रभू श्रीरामांचा. राम 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 प्रभू श्रीराम श्रीराम श्रीराम. या कथेसरशी त्रेतायुगापर्यंतच्या अवतारांची कथा संपन्न होते. मी माझ्या गुरूंच्या मुखातून एकदा ऐकलं होतं की द्वापार युगात देखील भगवंतांचा अवतार होणार आहे, परंतु तो कोणत्या रूपात होईल ते त्यांना ठाऊक नव्हतं. शक्य आहे की आपल्या जीवन काळात प्रभूंचा अवतार होऊन जाईल. बाकी पुढे प्रभूंची इच्छा. यानंतर आता माझ्याकडे केवळ काही गुप्त विद्या राहिल्या आहेत, जसं की सूक्ष्म देहाने यात्रा करणे इत्यादी. तर मग त्याची शिकवणी उद्यापासून आरंभ होईल.